तर कोणत्या ठिकाणी कुणाची सत्ता आलेली आहे, मात्र यामुळे कुणाला धक्का बसला या संदर्भातले अपडेट्स। लातूरमधल्या जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता। अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली 23 जागा मिळवत काँग्रेस नंबर 1चा पक्ष। दादांच्या राष्ट्रवादीची दमदार कामगिरी। 12 जागांवर विजय। ठाकरे बंधूंनी प्रत्येकी 1 जागा मिळवत खातं उघडलं। मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा। जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांवरती राष्ट्रवादीचं वर्चस्व। कार्यकर्त्यांच्या जल्लोषात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फोटो झळकले। कार्यकर्त्यांना नेत्याच्या शाबासकीची थाप लागतेच। दादा नसले तरी त्यांचे आशीर्वाद आहेतच। दादांची उणीव कधीच भरून निघणार नाही। मावळमधल्या विजयानंतर सुनील शेळके यांचे हे वक्तव्य। सुनील शेळके भाऊक, तर हा विजय दादांना समर्पित। शेळकेंची प्रतिक्रिया। शेवटी नियती पुढे म्हणतो ना आपण की असा काळा घातल्यावरती विलाजही नसतो, परंतु ठीक आहे, सुधरून पुढे आता काम करायचं। तेवढी आता उणीव दादांची कधी भरणारी नाहीये, पण प्रयत्न करू। मावळमधील यशानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। जल्लोषात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचे फोटो झळकले। कार्यकर्त्यांकडून अजितदादा अमर रहे अशा घोषणाही। बारामती जिल्हा परिषद गटातून दादांच्या राष्ट्रवादीच्या श्यामल वाबळे या विजयानंतर श्यामल वाबळे यांना अश्रू अनावर। विजय पाहण्यासाठी दादा आपल्यात पाहिजे होते। माझा विजय अजितदादांना समर्पित। श्यामल वाबळे यांची ही प्रतिक्रिया। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा पराभव। अनगरमध्ये भाजपकडून जल्लोष। भाजपचे माजी आमदार राजन पाटलांनी थोपटले दंड। मोहोळ तालुक्यामध्ये भाजपला मोठं यश। रत्नागिरी जिल्हा परिषदेत आता शिंदेची शिवसेना आणि भाजप महायुतीचं वर्चस्व। पंचायत समितीच्या गोपाळगणातून मंत्री उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक नेदाजी पाटील हे विजयी। सोशल मीडिया स्टार कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का। भाजपच्या मनीषा पाचंगेंनी धूळ चारली, तर नवलेंचा 393 मतांनी पराभव झाला। धाराशिवमधल्या ढोकी पंचायत समितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार एका मतानं विजय। ठाकरेंचे उमेदवार अमर समुद्रे यांना 3187 मतं। भाजपच्या निहाल काजींना 3186 मतं।